जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 350. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्या वेळेला झाला होता. 335 ते 350 या ओव्यांचा आणि पर्यायाने श्लोकांचा आपण अभ्यास केला. थोडा खंड पडलेला आहे, त्याच्यामुळे बघूया आपला विषय काय सुरू होता, म्हणजे मग आजच्या अभ्यासाकडे वळायला थोडी मदत होईल. अनन्यश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अन्य सर्व गोष्टींचा त्याग करून माझ्याशीच एकनिष्ठेने राहून माझे चिंतन करणारे भक्त सर्व प्रकारे माझीच उपासना करतात. अखंड श्रद्धापूर्वक माझ्या ध्यानामध्येच ज्यांचे चित्त लागले आहे, अशा भक्तांचा काय चालवतो मी? योगक्षेम चालवतो. आणि योगक्षेमाची व्याख्या अगदी सविस्तर आपण 2-3 वेळेला पाहिली, की प्राप्तिरूप अप्राप्ताची प्राप्तिरूप योग आणि प्राप्ताचे परिरक्षण रूप क्षेम, याला म्हणायचं योगक्षेम. आता या श्लोकावरती बरंच चिंतन आपलं झालेलं आहे. ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित साते माते जे उपासेती तयाते मीची सेवी, असं माऊली 337 क्रमांकाच्या ओवीमध्ये म्हणते. अखंड परमेश्वराशिवाय ज्याच्या अंतःकरणाला दुसरा विषयच नाही, ज्याचा प्रत्येक विचार, ज्याची प्रत्येक कृती हे भगवत प्राप्तीच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष, आता असं का म्हटलं हे एवढं सविस्तर सांगायला वेळ नाही, पण एक उदाहरण अप्रत्यक्ष म्हणण्याचं कारण असं की समजा आपण एखादं कर्म करतोय, ऑफिसमध्ये काम करतोय, तेव्हा भगवंताचं स्मरण शक्य आहे का? नाही शक्य. पण अर्थ काय? ते कर्म जर मी भगवंतानी सांगितलं तसं केलं, त्याच्या प्राप्तीच्या उद्देशाने केलं, त्याला समर्पण करून केलं, तर ते त्याचं अनुसंधान रूपच कर्म आहे. प्रत्यक्ष स्मरण जरी नसलं तरी, म्हणून अप्रत्यक्ष शब्द वापरला. पण असं ज्याने आपलं संपूर्ण सर्वस्व जीवन त्याला वाहिलेलं आहे, किती? तर जसं लहान तानं लेकरू असावं, मूल असावं, त्याचं सगळं त्याच्या आईलाच करावं लागतं, त्याच्या देहनिर्वाहाची चिंतासुद्धा नसते, तसं या भक्तांची अवस्था असते, की त्या देहनिर्वाहाची चिंता न करता प्राणाने ते भगवंताला अनुसरतात, त्याच्या प्राप्तीकरता प्राण देण्याचीही ज्याची तयारी आहे, किंवा भगवंताचं चिंतन करता करताच ज्यांचा प्राणांत होतो, किंवा प्राणांतिक आपत्ती आली तरी ते भजन सोडत नाही. इतके विविध पैलू या गोष्टीला आहेत. फक्त अशाच भक्तांचा योगक्षेम मी चालवतो, असं भगवंत म्हणालेत. आणि त्यांच्या सेवेमध्ये सुद्धा काय करतो मी? प्रेम घालतो, कारण प्रेमाशिवाय असलेली जी सेवा, तिला भक्तीचं स्वरूप प्राप्त होत नाही. फार सुंदर वाक्य आहे. सेवा मी पण करतो, आम्ही पण करतो, अनेक वेळेला मी सांगतो, पण सेवेच्या बाबतीत मी कसा असतो? शुद्ध मराठीत चूझी असतो. मला जे आवडतं तेवढंच करणार, जिथे फोटो निघण्याची शक्यता आहे तेवढीच सेवा करणार, त्याला दांभिकतेचं स्वरूप येण्याची शक्यता असते, ह्याला दांभिकता असं म्हणतात. कारण ते सेवा करण्यापेक्षा सेवा मी करतो आहे हे जगाला दाखवणं, याचाच दुसरा अर्थ सेवेमध्ये प्रेम नाही, आणि प्रेमाशिवाय असलेली सेवा भक्ती होऊ शकत नाही. असं ज्याचं नाही, त्याचा योगक्षेम मी चालवतो.
हे सगळं आपण बघितलं होतं आणि त्याच्यानंतर 23 क्रमांकाचा श्लोकही अभ्यासला होता. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. आता हे भगवंताच्या अनन्य भक्ताचं वर्णन झालं. पण इतरही भक्त असतात ज्यांचं भगवंताचं वर्णन करतायत. इतरही असतात. ते सुद्धा भगवंताचंच भजन करतात, भगवंताचीच उपासना करतात. पण कशी करतात? अविधिपूर्वक असा शब्द वापरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा शब्द या श्लोकामध्ये कुठला असेल? अविधिपूर्वक. अविधिपूर्वक याचा अर्थ अज्ञानाने असा होतो. अज्ञान म्हणजे अविधी. हेही आपण मागच्याला बघितलं होतं की अन्य देवतांचे भक्त देखील श्रद्धायुक्त होऊन अन्य देवतांचे यजन करतात, म्हणजेच भक्ती करतात, उपासना करतात. पण अर्जुना, ते देखील अविधीपूर्वक माझेच यजन करतात. पण हे त्यांना समजत नाही आणि समजत नसल्यामुळे त्याला अज्ञान म्हटलं. आणि अज्ञान म्हणजे अविधी. ज्ञानपूर्वक करणं म्हणजे विधी. मग आता ते अग्नी, इंद्र, सूर्य, सोमाये म्हणून यजिती वगैरे सगळं वर्णन आपण मागच्याला बघितलं होतं. पण इतर विविध देवतांची भक्ती, ती सकाम भक्ती, एकदेशी भक्ती, कर्ममार्गाच्या संप्रदायाने जे लोक अग्नये स्वाहा, इंद्राय स्वाहा, सूर्याय स्वाहा, सोमाय स्वाहा वगैरे म्हणतात, अनेक देवतांचं यजन करतात. काही एखाद्या क्षुल्लक फलाची प्राप्ती व्हावी म्हणून यजन करतात. हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये येतात. आणि मग ते देणारी जी देवता असते, अगदी मनःपूर्वक करतात, त्या देवतेचं यजन मनःपूर्वक करतात, तो विषय नाही आहे. श्रद्धापूर्वक करतात असंच म्हटलेलं आहे. पण अंतिमतः ती माझीच भक्ती ठरते असं का म्हटलं त्याचा पुढच्या श्लोकात येणार आहे. तो आपल्या आजच्या अभ्यासाचा विषय आहे. नवीन काही नाही, सांगून झालेलं आहे. भगवंताने 8व्या अध्यायात सांगितलेलं आहे ते. पण माऊलीने सुंदर हे समजून सांगताना अतिशय सुंदर दृष्टांत दिला की पाहे पा शाखा पल्लव रुखाचे. मी पूर्ण उभी वाचत नाही कारण उजळणी सुरू आहे आपली. पण अर्थ की वृक्षाचे शाखा पल्लव हे सर्व जसं एकाच बीजाचे असतात नसतात काय, असा प्रश्न विचारला. थोडक्यामध्ये वृक्षाचे जे काही अवयव म्हणूया आपण त्याला, विविध अवयव, खोड आहे, फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, वगैरे वगैरे, हे सर्व एकाच बीजाचे असतात की नाही? हो. पण पाणी, पाणी घेणे, पाणी धारण करणे हा धर्म कोणाचा आहे? तो मुळाचा आहे. म्हणून पाणी कोणाला घालावं लागतं? मुळालाच घालावं लागतं. म्हणून मागच्याला मला ती ओवी आठवली होती, आठवत असेल तर, म्हणून जाणतेनी गुरु भजीचे तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. त्यामुळे पाणी जसं मुळाला घालावं लागतं तसं भक्ती, यजन, याजन, यजन मुख्यतः उपासना, प्रेम, सेवा इत्यादी हे सर्व परमेश्वराचंच करावं लागतं, करायला हवं. नाही केलं तर अन्यथा काय होतं वगैरे आजचा विषय आहे तो अभ्यासाचा. आणि मौलींनी एक अजून छान पुढचा दृष्टांत दिला होता की इंद्रिय आहेत 10 आपल्याला. ती जरी एका देहाची असली तरी ज्या इंद्रियाचं जे अन्न ते त्यालाच द्यावं लागतं. अत्यंत सुग्रज भोजन आहे, ते कानात भरून चालेल का? नाही, ते मुखातच भरावं लागतं. असं सगळं मौलींनी छान दृष्टांत दिलेले आहे. आणि शेवटची 350 क्रमांकाची ओवी जी मागच्याला आपण घेतली होती, सारांश रूप आणि पुढच्या विषयामध्ये पुन्हा प्रवेश करून देणारी की येर माते नेणोनी भजन ते वायाची गा आने आन म्हणोनी कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्म तर करायचं आहे पण त्याला कशाचं पाहिजे? त्याला ज्ञानाचे डोळे पाहिजे त्या कर्माला. येऊन गेली आहे कोवी महत्वाची याच अध्यायामध्ये. आंधळ्या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपयोगा जाती, तैसे सत्कर्माचे उपखे ठाती ज्ञाने विण. माऊली बोललेली आहे याच अध्यायात. काय सुंदर ओव्या असतात तुम्हाला सांगतो. अखंड जागृत पाहिजे आपल्या अंतःकरणामध्ये, म्हणजे आपली दिशा कधी विचारांची आणि कृतीची चुकतच नाही. त्यामुळे जे शेवटच्या ओवीत माऊली म्हणते जे कर्मठ आहे, जे व्यापकाला न जाणून घेता
त्याला एकदेशी उपासना म्हणतात, क्षुल्लक फळांची उपासना म्हणतात, सकाम उपासना म्हणतात, अनेक नावं त्याला आहेत, अनेक पैलू त्याचे आहेत. हे भजन त्या निरनिराळ्या देवतांच्या उद्देशाने होत असल्यामुळे भलत्याचे भलत्या स्वरूपाचे होते. म्हणून माझे भजन माझ्याच उद्देशाने होण्याचे ज्ञान, महत्वाचं वाक्य आहे, पुन्हा एकदा वाचतो आहे. कर्माचे डोळे म्हणजे नेमकं काय, तर माझे भजन माझ्याच उद्देशाने. कारण या श्लोकामध्ये काय सांगणं सुरू होतं, जो श्लोक आपण आत्ता बघतो उजळणीमध्ये, अप्रत्यक्षरित्या किंवा अंतिमतः भगवंताचंच भजन आहे ते. पण ते त्याचं भजन म्हणून हे करत नाहीत, हे जे लोक आहेत कर्मठ, सकाम उपासना करणारे, क्षुल्लक फलाची अपेक्षा करणारे, पृथक पृथक उपासना करणारे, व्यापक स्वरूप न समजून घेता भगवंताचं उपासना करणारे, त्यांच्या भजनाबद्दल बोलणं सुरू आहे. की त्यांचं भजन होतं अप्रत्यक्षरित्या भगवंताचंच, पण त्याला काय शब्द वापरला श्लोकामध्ये, अविधिपूर्वकम ते असल्यामुळे. तसं ते त्याला ते फल मिळत नाही. पण माझे भजन माझ्याच उद्देशाने होण्याचं जे ज्ञान आहे, हेच खरे कर्माचे डोळे आहेत. आणि ते ज्ञान देखील भ्रमसंशय दोष रहित असावे लागते. तर त्याला कर्माचे डोळे असं म्हटलेलं आहे. मला वाटतं इतकी उजळणी पुरेशी आहे. जी काही संसाराची धूळ बसली असेल ती झटकून टाकण्यासाठी. या उजळणीसह आपण आपल्या आजच्या अभ्यासाच्या विषयाकडे वळूया. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्यासमोर पुढचा 24 क्रमांकाचा श्लोक आहे. पण आत्ता आपण जे सर्व ऐकलं, की असे जे अन्य देवतांचे भक्त असतात, त्यांचं पूजन, त्यांची उपासना ही अविधिपूर्वक आहे असं भगवंत म्हणाले आधीच्या श्लोकात, बरोबर, 23 क्रमांकाच्या. मग ते अविधिपूर्वक का, म्हणून त्याला का म्हणून अविधिपूर्वक म्हटलं? कारण तेही तर उपासनाच करतायत, तेही भक्तिपूर्वकच करतायत. मग ते अविधिपूर्वक का, ते सांगण्यासाठी पुढचा श्लोक म्हणजे 24 क्रमांकाचा श्लोक वाचतो मी पहिले. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्च्यवन्ति ते. अहं हि सर्वयज्ञानां भोक्ता च प्रभुः एव च, पदच्छेद त्याचा, संधी झाला प्रभुरेव च, पण त्याचा संधी विग्रह प्रभुः एव च, न तु माम अभिजानन्ति तत्त्वेन अतः च्यवन्ति ते, असा पदच्छेद आहे श्लोकाचा. अर्थ आहे मी म्हणजे अहम, सर्व यज्ञांचा म्हणजे सर्व यज्ञानाम, भोक्ता आणि स्वामी म्हणजे भोक्ताच प्रभू एवच, स्वामी आहे, परंतु म्हणजे तू, हे कर्ममार्गी लोक म्हणजे ते, मला म्हणजे माम, यथार्थ रूपाने म्हणजे तत्त्वेन, जाणत नाही म्हणजे न अभिजानंती, म्हणून म्हणजे अतः, मुख्य फल जो मोक्ष त्यापासून काय होतात, भ्रष्ट होतात म्हणजे च्यवंती. अन्वय झाला. पुन्हा एकदा नीट वाचून घेऊ. मी सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे. आता इथे यज्ञांचा याचा अर्थ काय म्हणायचा आपण, कर्मांचा असा अर्थ करायचा आपण, कारण यज्ञ हे कर्म आहे. सातत्याने मी सांगतोय, नाही ते वाचताना अभ्यास करताना लगेच मनात विचारतो, माझा काय संबंध आहे, मी काही यज्ञ करत नाही. नाही, चुकलं. कर्म करतोस ना, मग यज्ञ करतो. बऱ्याच वेळा बोलून झालाय, पुढे जातो. मी सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी आहे, परंतु हे कर्ममार्गी लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाहीत, म्हणून मुख्य फल जो मोक्ष त्यापासून भ्रष्ट होतात च्यवंती, असा या श्लोकाचा अर्थ. मत्स्वामिको हि यज्ञ असं म्हटलेलं आहे. मत्स्वामिको हि यज्ञ म्हणजे अधियज्ञो हमे वात्र, हे जे 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी सांगितलं.
अधियज्ञ. तो जो प्रश्न विचारला होता की नाही अर्जुनाने, आठवत असेल तर, 8वा अध्याय आहे. काही बोलतात मग याच्यात. 9वा अध्याय संपत आला, 8व्या अध्यायाचं. रामकृष्ण हरी. 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवंतांनी त्या प्रश्नांची उत्तरं देताना अर्जुनाला हे सांगितलं आहे. 9व्या अध्यायात सुद्धा, म्हणजे याच अध्यायात सुद्धा हा विषय येऊन गेलेला आहे की सर्व यज्ञांचा अहम क्रतुर्हम यज्ञ स्वतः महमौषध म्हटलेला आहे की नाही. मंत्रो महमे वाद्य महमग्निरहम हुतम. हे सर्व झालेलं आहे आपला अभ्यास करून. भगवंत फक्त जाता जाता त्याचा पुन्हा उल्लेख करतात आहे की त्याला अविधिपूर्वक का म्हटलं हे सांगण्यासाठी, की सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामी मी आहे. अधियज्ञ हमे वात्र याच्या सांगून झालेलं आहे. पण होतं काय, की ते यथार्थ रूपाने ते भगवंताला जाणत नाही. अन्य देवतांची भक्ती करतात, पृथक रूपाने करतात, सकाम करतात, क्षुल्लक फलासाठी करतात. आणि असं असल्यामुळे त्याला अविधी म्हटलं. आणि अविधीपूर्वक इष्ट्वा, अविधीपूर्वक इच्छा करून केलेली भक्ती. इष्ट्वा म्हणजे इच्छा करून. यागफलात प्रच्चवंते असा चवंतीचा अर्थ आहे. इथे चवंती म्हणजे भ्रष्ट होतात म्हटलंय. आचार्य म्हणतात प्रच्चवंते अविधीपूर्वकम इष्ट्वा यागफलात प्रच्चवंते म्हणजे काय, अविधीपूर्वक पूजन केल्याने, यज्ञाचं जे अस्सल फल म्हणूया आपण, योग्य फल म्हणूया, अपेक्षित फल म्हणूया, कोणतं, मोक्षाचं. इथे लिहिलेलंच आहे मुख्य फल मोक्ष. कर्माचं फल मुख्य काय असायला पाहिजे, मोक्ष. हेच तर मी विसरतो म्हणून तसं काम कर्म करतो. कर्मानी मोक्ष नाही ठीक आहे, पण कर्मातून मोक्ष आहे का नाही. कर्माने चित्तशुद्धी होते की नाही. मग चित्तशुद्धीसाठी कर्म करणं म्हणजे मोक्षासाठी कर्म करणं. मग तेच तर भगवद्गीता पहिलेपासून सांगते. काय, मा फलेषु कदाचन. खूप वेळा बोलून झालेला आहे मुद्दा. अविधीपूर्वक पूजन केल्यामुळे काय होतं, यज्ञाचं जे अस्सल फल त्याच्यापासून ते काय होतात, च्युत होतात. म्हणजे थोडक्यात त्यांचं पतन होतं. आणि पतन होतं असं तरी का म्हटलं, कारण त्याचं जे मुख्य फल मोक्ष ते त्यांना प्राप्त होत नाही. मग ते पुन्हा जन्ममरणाच्या चक्रात अडकतात. पुन्हा पुन्हा वारंवार जन्म घ्यायचा, वारंवार दुःख भोगायचं, हेच चाललेलं आहे. हेच सुरू आहे, जन्मोजन्मी हेच सुरू आहे. पण आपल्याला हे समजत नाही. याचं कारण आहे आपल्याला पूर्वजन्म आपला आठवत नाही, म्हणून त्याचं काही आपल्याला वाटतच नाही. आपला वी हॅव अ व्हेरी मायोपिक व्ह्यू. अत्यंत मर्यादित दृष्टी आपली आहे. जन्माला आल्यापासूनची काही वर्ष सुरुवातची तिथं सोडूनच द्या, लहानपणाचं आपल्याला आठवत नसतं. आणि मृत्यूच्या आधीचा काही काळ सोडून देऊया. मधला तारुण्याचा काळ खरं सोडून द्यायला पाहिजे, कारण तेव्हा तर इतकी मस्ती असते तारुण्याची की तेव्हा हे विचार तर संबंधच नसतो त्याचा काही. राहिलं किती आयुष्य. मुद्दा हा की हेच सुरू आहे आपलं. हेच. आणि मग जे काही दुःख भोगावी लागतात, दुःखाच्या हेलकाव्यामध्ये सुखदुःखांच्या सगळं जीवन सुरू राहतं, त्याला पतन असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यांना भ्रष्ट असं म्हटलेलं आहे. ते चवंती. का, कारण यज्ञाचा जो खरा भोक्ता आहे, यज्ञाचा जो स्वामी आहे, जो माझ्याच हृदयामध्ये विराजमान आहे, त्याला मी विसरून गेलेलो असतो. खूप छान खरं एक पैलू आहे, विचार केला तर आत्ता नाही आहे इथे. पण यज्ञ म्हणले की आपल्याला नेहमी बाहेरच आठवतं. आपण बहिर्मुखच विचार करतो की नाही. जरी मी कर्म म्हणालो, यज्ञ म्हणजे कर्म असा जरी अर्थ घेतला, किंवा यज्ञ म्हणजे यज्ञ असा जरी अर्थ घेतला, तरी कर्मही बाहेर, यज्ञही बाहेर, बाहेरच्या जगतामध्ये. बरं, त्या यज्ञाचं सकाम फल जर असा जरी विचार केला, तरी ते फल शेवटी मिळणार कोणाला, मला. फल मिळणार म्हणजे काय होणार, अनुकूलाची प्राप्ती होणार. अनुकूलाच्या प्राप्तीने काय होणार, सुख होणार. मग सुखरूप कोण आहे आपल्या हृदयामध्ये, तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम. या दृष्टीने सुद्धा तोच कसा भोगता हे सांगणं चाललंय माझं. एक दुसरा दृष्टिकोन पुढे ठेवतोय तुमच्या. सांडूनी राम आनंद घन, त्याला सांडतो मी, त्याला विसरतो मी. आणि मग आलं सगळं.
मग पुढची गाडी सगळी घसरगुंडी. सकाम कर्म, किंवा इथला शब्द वापरायचा झाला तर अविधिपूर्वक केलेलं कर्म किंवा यज्ञ, म्हणून त्याला काय म्हटलं? अविधी म्हटलं. असा हा सार आहे या 24व्या श्लोकाचा. कारण भगवंताला न जाणता ते यथार्थ रूपाने जाणत नाहीत आणि कर्म करतात. याच्यावरच्या ओव्यांचा अभ्यास करूया. माऊलींची ओवी आहे 351 क्रमांकाची. एरवी पाहे पांडुसुता, यज्ञोपहारा समजता, मी वाचुनी भोगता कवणू आहे. आता मगाशी मी जसं दुसऱ्या दृष्टीने समोर तुमच्या भोक्ता आणि स्वामी असा अर्थ ठेवला, बरोबर त्या अर्थाची साधारण एक ओवी आहे की एरवी अर्जुना असे पहा की यज्ञातील सर्व हवीर द्रव्यांचा भोक्ता माझ्या वाचून दुसरा कोण आहे. म्हणून तर अखंड तो श्लोक आठवतो. तो श्लोक अनेक ठिकाणी, अनेक प्रसंगी, अनेक संदर्भांनी म्हटल्या जातो. भगवद्गीतेतला श्लोक ब्रह्म हवी, ब्रह्माग्नो ब्रह्मणा हुतम, बऱ्याच जणांना पाठ असतो तो श्लोक. या दृष्टीने म्हटला जातो. कारण त्या अध्यायामध्ये तर अनेक यज्ञांचे वर्णन आलेले आहे. पण शेवटी सर्व यज्ञ कशामध्ये समाप्त होतात? ज्ञानयज्ञेन चाप्यन्ने. ज्ञानयज्ञ, तो हा ज्ञानयज्ञ. त्यामुळे हवीर द्रव्यांचा भोगता माझ्या वाचून दुसरं कोण आहे? मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजना या मीची अवधी, की माते चुकून दुर्बुद्धी देवा भजने. म्हणजे काय? मी सर्व यज्ञांचे कारण आहे आणि मीच या यज्ञांचे फल आहे. परंतु सदोष बुद्धी असलेले याज्ञिक मला डावलून अन्य देवतांचे भजन करतात. अन्य देवतांचे भजन. स्वर्गप्राप्ती म्हणा किंवा इतर काही फलांच्या अपेक्षेने सकामतेने त्या त्या इष्ट देवतांना भजणारे जे याज्ञिक, म्हणजे उपासक, म्हणजे भक्त, साध्या भाषेत त्यांचं वर्णन सुरू आहे. सर्व त्यांचं वर्णन आहे. मी त्याच्यात बसतो का हे आपल्याला तपासायचं आहे. त्यांची कथा ऐकता ऐकता ती माझी कथा नाही न होत आहे याच्यासाठी सगळं सुरू आहे. नाही तर नुसतं ते असं म्हणून दूर नाही ठेवायचं आपल्याला हे सगळं तत्वज्ञान. भगवंताला डावलून त्या फलाच्या अपेक्षेने, मग ते कोणाची इंद्राची पूजा असेल, अजून वरुणाची पूजा असेल, काही विशिष्ट विशिष्ट कारणाने एखाद्याच केली भाग वेगळा आहे, पण त्याची भक्ती करणं आणि फलं ते देतात असं समजणं. अंतिमतः कोण देतो फलं? मागच्याला एकदा मी दृष्टांत बोललो होतो. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट देतो तुमचं बोनस का सीईओ देतो? अप्रूव्ह कोण करतो? आपल्याला देतो प्रत्यक्ष जरी सिनियर व्हाईस प्रेसिडेंट असं वाटत असलं, पाऊस इंद्र पाडतो असं जरी वाटत असलं, रामकृष्ण हरी, आलं असेल लक्षात. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे, माझे मज देती तैसे परी आनानी भावी. की गंगेच्या काठी बसून तर्पण करताना गंगेचेच पाणी गंगेला, पण देवपितरांच्या उद्देशाने जसे अर्पण केले जाते. आता एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित होतोय बरं का इथे, आपल्या सर्वांसाठी लक्षात ठेवायचा आहे. वाचतो मी मग बोलतो. त्याप्रमाणे मीच निर्माण केलेले हवीर द्रव्य मलाच पण भिन्न भिन्न देवतांच्या भावनेने देतात. आहे की नाही गंमत? या जगताची निर्मिती कोणी केली? परमेश्वराने केली. मग या परमेश्वराच्या जगातील विविध पदार्थ मी दुसऱ्या देवतेला त्याच्या नावाने अर्पण करतो. परी आनानी भावी, आनानी भावी हा जो शब्द आहे ना इथे, आनानी भावी म्हणजे भिन्न भिन्न देवतांच्या भावनेने देतात. आता तो कोणता मुद्दा मी म्हणालो अधोरेखित होतो आहे, तो इथे याचा स्पर्श आलेला आहे, पण इथे वेगळ्या दृष्टीने आलेला आहे. म्हणून ते इथे न बोलता पुढच्या श्लोकात बोलीन. पण भावना किंवा भाव एवढा शब्द लक्षात ठेवा, कारण या दृष्टांताला तो पण पैलू आहे विचार केला तर. कारण गंगेचं पाणी गंगेलाच आहे, पण उद्देश कोणाचा आहे? देवपितरांच्या उद्देशाने आहे. माऊलीने तो दृष्टांत म्हणून वापरला आहे, पण माझा मुद्दा वेगळा सुरू होता. या दृष्टांतामध्ये महत्त्वाचा मुद्दा भाव हा आहे. बघूया आपण
मुद्दा तोच सुरू आहे. म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, असं ते करतात, अविधीपूर्वक यजन करतात. म्हणून काय होतं, म्हणून ते पार्था माते न पवतीची सर्वथा, मग मनी वाहिली जे आस्था तेथं आले. म्हणून अर्जुना, ते कोणत्याही प्रकारे मला प्राप्त होतच नाहीत, भगवंताची प्राप्ती नाही होत. मग मनात जी इच्छा बाळगलेली असते त्या गतीला जातात. म्हणजे ज्या इच्छेने, ज्या फलाची पूर्ती व्हावी म्हणून, ज्या फलाच्या अपेक्षेने अन्य देवतांचं यजन केलेलं असतं, त्या गतीला ते प्राप्त होतात, असं माऊली इथे म्हणते. आणि असं म्हणताना ही 354 क्रमांकाची ओवी म्हणजे शेवटची ओवी असल्यामुळे या श्लोकावरची अर्थातच ही ओवी आपल्याला पुढच्या विषयामध्ये त्याचा प्रवेश करून देते आहे, सुतोवाच करते आहे. आता पुढचा जो श्लोक आहे 25 क्रमांकाचा, काय म्हणजे सुतोवाच करते माऊली असं मी म्हणालो, पण काय विषय आहे, म्हणजे का म्हणून भगवंत हा श्लोक बोलल्यात. तर जे भक्त अन्य देवतांच्या भक्तिरूपाने अविधीपूर्वक माझेच पूजन करतात, त्यांनाही यज्ञाचं फल अवश्य प्राप्त होतं, हे सांगण्यासाठी हा श्लोक आहे बरं का. आणि हेच माऊलींनी या ओळीमध्ये सांगून टाकलं. मी जसं म्हणालो, प्रवेश करून दिला. काय, त्यांनाही फलप्राप्त होत नाही असं नाही आहे. कदाचित फलप्राप्त झालं नसतं तर ते शहाणे झाले असते, डोकं ठिकाणावर आलं असतं, अरे चुकतंय काहीतरी, फलप्राप्त होत नाही आहे. फलप्राप्त होतं ना, निश्चित होतं. कारण सुरुवातीचं वर्णन विसरायचं नाही आहे. त्यांच्या रूपाने जणू काही शास्त्र उभं आहे. वेदशास्त्र सांगावं तर त्यांनीच सांगावं, इतके ते पंडित आहेत, शास्त्र कुशल आहेत, कर्म करण्यामध्ये अत्यंत पटाईत आहेत. त्यामुळे फलं मिळणारच आहे. त्यामुळे हे मात्र हे अन्य देवतांच्या भक्तिरूपाने जे अविधीपूर्वक यजन करतात त्यांना फल अवश्य प्राप्त होतं, त्यांच्या यज्ञाचं फल. ते कसं प्राप्त होतं किंवा कोणतं प्राप्त होतं हे सांगण्यासाठी पुढचा श्लोक तो वाचतो मी, 25 क्रमांकाचा. यान्ति देवव्रता देवान् पितॄन्यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. यान्ति देवव्रता देवान्, पितॄन् यान्ति पितृव्रताः, भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनः अपि माम, असा त्याचा पदच्छेद. अर्थ आहे की इंद्रादी देवतांच्या उद्देशाने, म्हणजे असे त्याचे छान 4 चरणांमध्ये आपण प्रत्येक श्लोक विभागू शकतो. हा विशेषतः विभागला तर छान अजून लक्षात येईल. उदाहरणार्थ, यान्ती देवव्रता देवान, याचाच आपण अन्वयासाठी क्रम बदलून घेतला तर कसं होईल बघा. देवव्रता देवान यान्ती, पितृन पितृव्रता पितृन यान्ती. म्हणजे समजायला अजून सोपं जातं. अजून मी मराठी वाचायला सुरुवातच नाही केलेली आहे. काय म्हणालो मी, देवव्रता देवान यान्ती, पितृव्रता पितृन यान्ती, भूतेज्या भूतानी यान्ती. कोणाला काय मिळतं हे सांगणं सुरू आहे बरं का. यान्ती म्हणजे उपासना करणारे, पूजा करणारे, भक्ती करणारे वगैरे. जाऊया अर्थाकडे. इंद्रादी देवतांच्या उद्देशाने, म्हणून याला देवव्रता म्हटलंय. देवव्रता अनेक वचन आहे संस्कृतमधलं. देवव्रत, देवव्रत शब्दाचा अर्थच दिलेला आहे की इंद्रादी देवतांच्या उद्देशाने हवन, तर्पण, बली, पूजा, प्रदक्षिणा, स्तुती, नमस्कार या रूपाने जे उपासना करतात ते देवतांना प्राप्त होतात. म्हणजे देवव्रत शब्दाचा अर्थ काय झाला, देवतेची किंवा देवतांची उपासना करणारा किंवा करणारे, इथे अनेक वचन असल्यामुळे देवव्रता. पण त्यांचा उद्देश तसा असल्यामुळे ते हवन, तर्पण, बली, पूजा, प्रदक्षिणा, स्तुती, नमस्कार वगैरे जे काही उपासनेचे विविध पद्धती असतील, भक्तीचे विविध मार्ग असतील, पण उद्देश, मगाशी मी म्हणालो जो अधोरेखित करायचा शब्द आहे ना, तो हा आहे. भाव, उद्देश,
क्रिया चुकत नाहीच आहे, भाव चुकतोय, उद्देश चुकतोय. म्हणून असे जे देवतांची उपासना करतात ते काय होतात, ते देवान यांती, म्हणजे देवांना प्राप्त होतात. जे श्वास अग्निश्वात्तादिक पितरांची श्राद्ध तर्पण या रूपाने आराधना करतात ते पितरांना प्राप्त होतात. म्हणजे पितृव्रत पितृन यांती. मी जसं म्हणालो, यांती म्हणजे प्राप्त होतात. यांती म्हणजे प्राप्त होतात बरं का, बहुतेक मगाशी मी हे म्हणालो उपासना, तसं नाही. यांती म्हणजे प्राप्त. जे यक्ष राक्षस प्रेत भूत यांची बली उपहारांच्या द्वारा पूजा करतात ते भूतांना प्राप्त होतात. म्हणून भूतेज्या भूतानी यांती. आणि शेवटी मद्याजिनः अपि माम यांती, जे माझे यजन पूजा कथाश्रवण स्तुती नमस्कार प्रदक्षिणा नामसंकीर्तन मदर्पण बुद्धीने कर्म, जे मगाशी मी म्हणालो, देव पितर भूत या सर्वांच्या ठिकाणी भगवत भाव ठेवणे, अशा स्वरूपाची भक्ती करतात, म्हणजे व्यापक भक्ती करतात, ते मला प्राप्त होतात. माम अपि यांती. माम अपि यांती. पितरांना प्राप्त होतात पितृन यांती, देवांना प्राप्त होतात देवान यांती, भूतांना प्राप्त होतात भूतानी यांती, आणि मला प्राप्त होतात मद्याजिनः. असं या श्लोकाचं एकंदरीत अन्वय आणि अर्थ. पुन्हा विषय काय सुरू आहे, त्यांना सुद्धा फलप्राप्ती होते. हो, निश्चित होते. निश्चित होते ही कधी म्हणता येतं, जेव्हा कर्म सदोष नसेल तर, नाही तर ती पण होत नाही. तो अजूनच वेगळा मुद्दा झाला, जो आज बहुतांश लोकांची समस्या ती आहे. ते सुद्धा नीट धड प्राप्त होत नाही, कारण त्या कर्मातच एवढे दोष आहेत. पण कर्मात दोष नाही आहे असं समजूया आपण. तर त्यांना सुद्धा फल प्राप्त होतं हे सांगण्यासाठी भगवंत हे बोलतात आहे. परंतु आचार्य म्हणतात की समाने अपि आयासे माम एवन भजन्ते अज्ञानात तेन ते अल्पभाजो भवंती. म्हणजे काय, की अरे समान परिश्रम, म्हणजे त्यांचे परिश्रम कमी नसतात, समान परिश्रम आहेत, कदाचित थोडे जास्तच असतील आहे. विचार करा, एखादा यज्ञ करायचा आहे, किती कष्ट करावे लागतात, पण नामजप यज्ञ करायचा आहे, सोपं काम आहे. सोपं आहे म्हणून तुम्ही करत नाही ना, तो विषयच वेगळा आहे. जाऊ द्या, तिकडं नको जायला आत्ता. पण परिश्रम समान आहेत असं जरी गृहीत धरलं तरी आचार्य म्हणतात आहे समान परिश्रम, परंतु अज्ञानाने त्याचं मूल्य, अज्ञानाने काय होतं, ते मला म्हणजे परमेश्वराला प्राप्त होत नाहीत. कारण ते मला न भजल्यामुळे त्यांना काय होतं, अल्प फलप्राप्ती होते. हे सांगणं सुरू आहे या श्लोकामध्ये. परिश्रम समान आहे, पण फलप्राप्ती मात्र अल्प आहे. फलाच्या दृष्टीने विषमता आहे. फलाच्या दृष्टीने विषमता आहे, कारण जे मलाच माझ्या भावाने भजतात आहे त्यांना माझीच प्राप्ती होते, आणि माझी प्राप्ती याचा अर्थ मोक्ष असा आहे. तो मोक्ष म्हणजे मरणानंतरचा मोक्ष असा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. जीवनमुक्ती हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, त्या आनंदाची प्राप्ती, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, हे त्या मोक्षाचं स्वरूप आहे. याची त्यांना प्राप्ती होत नाही. परिश्रम मात्र समान आहे, कारण त्यांनी अज्ञानाने काय झालं, मला म्हणजे परमेश्वराला न भजल्यामुळे त्यांना अल्पफलाची प्राप्ती होते. हा झाला 25 क्रमांकाचा श्लोक. मला वाटतं बहुतेक संसार सागरा दीपस्तंभ या ग्रंथामध्ये बरोबर आहे 23, 24 आणि 25 असा गट केला आहे परमपूज्य काकांनी. त्यामुळे आपल्याला आता लक्ष आपलं थोडंसं गीता दीपस्तंभकडे वळवावं लागेल. दोनच परिच्छेद आहेत, फार नाही आहे विवेचन. तर आपण गीता दीपस्तंभकडे वळूया. आणि 23, 24, 25 हे जे श्लोक आपण आत्ता म्हणजे
24चा आपण आज अभ्यास केला, 25 आत्ता आपण अभ्यास केला आणि 23 मी मगाशी उजळणीचा भाग म्हणून उल्लेख केला. या 3 श्लोकांचा अर्थ दिला आहे. परमपूज्य काकांनी तो वाचूया आणि त्याच्यावर थोडंसं विवेचन आहे त्यांचं. अर्थ आहे की जे उपासक म्हणजे येप्यन्न देवता भक्ता यजंते श्रद्धेयान्विता इथपासून सुरुवात आहे की जे उपासक पूर्ण श्रद्धेने इतर देवतांची उपासना करतात ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने माझीच उपासना करतात. हे जे आपला चालू विषय आहे. का बरं? कारण मीच सर्वांचा स्वामी व सर्व यज्ञांचा भोक्ता आहे, पण माझे तात्विक स्वरूप ते जाणत नाहीत. म्हणून तर त्याला अज्ञान म्हटलं, म्हणून त्याला अविधी म्हटलं. इथला शब्द अविधी असा आहे. आणि त्यामुळे शाश्वत हितापासून ते ढळतात. त्यांना मिळणारी फळं कशी असतात? दुसऱ्या भाषेत अशाश्वत असतात. पाऊस पडावा, इंद्राची उपासना केली, पडला पाऊस. बरं, मग पुढे काय? आयुष्यभराची समस्या नाही, पुढच्या वर्षी पुन्हा तीच समस्या, पाऊस. अशाश्वत. देव, पितर व भूतांची उपासना करणारे माझ्या त्या त्या लोकांना जातात व माझी उपासना करणारे माझ्या स्वरूपाला येऊन मिळतात. हा अर्थ झाला. त्याच्यावरचं विवेचन आहे की शनी, इंद्र, वरुणादिकांची उपासना करणारे उपासक ह्याच अध्यायात श्लोक 16 ते 19 मध्ये सांगितल्याप्रमाणे पर्यायाने श्रीकृष्णांचीच उपासना करतात. अहम क्रतुरहम यज्ञ स्वदाहमहम औषधम, मी जे म्हणालो सगळं, अहम क्रतु, अहम यज्ञ, अहम स्वदा, अहम औषधम, हे सगळं जे वर्णन भगवंतांनी केलं याच अध्यायामध्ये, त्याचा उल्लेख परमपूज्य काकांनी केला की पर्यायाने ते श्रीकृष्णांचीच उपासना करतात. भगवान श्रीकृष्णांनी गोकुळामधील इंद्राची उपासना बंद पाडल्याची कथा प्रसिद्ध आहे. आता हे सर्व उपासक सकाम असून, काय महत्वाचं वाक्य आहे, म्हणून मी म्हणालो की त्यांची कथा म्हणून नाही ऐकायचं आपल्याला, हे माझी कथा म्हणून ऐकायचं आहे. कारण मी जेव्हा सकाम उपासना करतो तेव्हा हे माझंच वर्णन सुरू आहे. याचं कारण आहे, मी सकाम ज्या अर्थी करतो त्या अर्थी मी फलाची कुठल्या तरी क्षुल्लक विनाशी फलाची अपेक्षा करतो आणि ती मी जेव्हा करतो तेव्हा मी भगवंताला दुरावलेलो असतो. ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. बहुतेक इथेच आहे, येणारच आहे, पुढे आहेच. तो तर अत्यंत दयाळू आहे, तो देणारच आहे मी मागितल्यानंतर. फक्त तो त्याच्या वेळापत्रकाप्रमाणे देतो, ते अजून एक वेगळं आहे. माझा हट्ट असतो माझ्या वेळापत्रकाप्रमाणे, ते कसं चालेल? माझ्यासाठी नियम बदलणार आहेत का त्याचे प्रारब्धशास्त्राचे? ते नाही बदलणार. मुद्दा, हे सर्व उपासक सकाम असून श्रीकृष्णांची विभक्त राहूनच यांच्या उपासना चालतात. इतकं स्पष्ट ठणठणीत भगवद्गीतेत आणि ज्ञानेश्वरीमध्ये सगळं दिलं असताना सुद्धा श्रीकृष्णाशी विभक्त राहून उपासना करणारे मोठमोठाले संप्रदाय पृथ्वी तलावरती आहेत. ज्याची मला गंमत वाटते. पुढे जातो, एवढंच बोलतो. श्रीकृष्णाशी विभक्त राहूनच यांची उपासना चालतात. उपास्य दैवताचे तत्व जाणून घेण्याची त्यांना इच्छा होत नाही. थोडक्यात देवाच्या प्राप्तीची इच्छा होत नाही. पुढे लिहिलंय, देवाच्या 33 कोटी म्हणजे गट असून त्यांचे सामर्थ्य मर्यादित आहे. तर सांगण्याची आवश्यकता नाही, म्हणून तेवढे देवत आहेत. कारण प्रत्येकाला काय, एकेका डिपार्टमेंटची जबाबदारी दिली आहे आपल्या आजच्या भाषेमध्ये. तेवढ्याच डिपार्टमेंट, तेवढ्याच अखत्यारीमध्ये, तेवढ्याच मर्यादेमध्ये त्यांची सत्ता चालते. पुढे म्हटलंय, मर्यादिताच्या उपासनेचे फळही मर्यादित आहे. किती सुंदर वाक्य आहे बा. उपासनाच मुळात मर्यादिताची सुरू आहे, मग फळ कसं असणार आहे? मर्यादित आहे. मगाशीच मी म्हणालो, त्या मर्यादेच्या पलीकडे ते काही देऊ शकत नाही, देऊ शकत नाही. आणि हे सर्व देव ईश्वराच्या कक्षेतील असल्याने त्यांची उपासना अप्रत्यक्षपणे त्याचीच होते. पण ती अप्रत्यक्षपणे होते, अविधीपूर्वक होते, ही समस्या आहे. तरी ये यथामाम प्रपद्यन्ते तान तथैव भजाम्यहम, या त्याच्या नियमानुसार त्यांना लौकिक फळे मिळतात. पण महत्वाचं वाक्य शेवटचं, त्या उपासनांनी मोक्ष लाभत नाही.
समस्या तीच आहे, मोक्ष कोणाला हवा आहे? मोक्ष कोणाला हवा आहे? पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, सुख पाहिजे, सगळं बाकी सगळं पाहिजे. मोक्ष कोणाला हवा आहे? याचं कारण आहे, मोक्ष म्हणजे काय हेच कळलेलं नाही आहे. ही जे क्षुल्लक नाशिवंत फळं, ज्याला अनुकूलता आपण म्हणू या साध्या भाषेत, ती लाभली की मला सुख मिळेल असं जे वाटतं, त्या सुखाचं खरं स्वरूपच कळलेलं नाही. त्याचा हा परिणाम. हे झालं श्लोक क्रमांक 25 आपण वाचला. आणि संसार सागरातील गीता दीपस्तंभ या ग्रंथातील आपण 23, 24 आणि 25 या श्लोकांचं पुन्हा एकदा अर्थ बघितला, त्याच्यावरचं परमपूज्य काकांचं विवेचन बघितलं. ओव्यांकडे वळूया. ह्या श्लोकावरची पहिली ओवी आहे 355 क्रमांकाची. मने वाचा करणी जयांची भजने देवाची या वाहणी, ते शरीर जाती क्षणी देवची जाणे. मौली म्हणते की मने वाचा करणी, आपण ज्याला काया वाचा मने म्हणतो ना, तेच आहे अगदी. कारण करणी म्हणजे कर्म कशाने करायचं असतं? कायाने, वाचा मने. त्यामुळे मनाने, वाणीने आणि इंद्रियांनी होणाऱ्या ज्यांच्या उपासना देवांच्या ओघात पडल्या आहेत, ज्यांच्या उपासनांचे विषय अनेक देव झाले आहेत, ते शरीर पडता क्षणी देवच होतात. देवव्रत देवान यांती, याच्यावर माऊलींचं भाष्य आहे. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरलिया तया ते पितृत्व वरी. अथवा ज्यांची मने पितरांच्या श्राद्धादी व्रतांची उजी वाहतात आणि त्या व्रतांचे पालन करतात, म्हणजे त्यांची भक्ती करतात असा अर्थ आहे बरं, त्यांना आयुष्य संपल्यानंतर पितृत्व प्राप्त होते. पितृलोक ज्याला म्हणतात त्या लोकाची प्राप्ती होते. पितर, कारण त्यांचीच भक्ती, त्यांचीच उपासना. इथे भक्ती हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. त्यांची प्राप्ती होते. का क्षुद्र देवतादी भूते तियेची जयांची परमदैवते, जीही अभिचारिकी तया ते उपासिले. किंवा यक्ष, राक्षस, प्रेत, पिशाच, ब्रह्मराक्षस या क्षुद्र देवता ज्यांची श्रेष्ठ उपास्य दैवते आहेत आणि ज्यांनी अभिचार कर्माने त्यांची उपासना केली आहे. आता या सगळ्या भगवद्गीतेच्या पुढच्या अध्यायामध्ये सात्विक, राजसिक आणि तामसिक उपासना त्यांचं सगळं वर्णन आलेलं आहे. आता ही तामसिक उपासना आहे, म्हणून त्या उपासनेचं जे कर्म त्याला अभिचार कर्म असं म्हटलेलं आहे. अभिचार कर्म या शब्दाचा अर्थ आहे की दुसऱ्याचं अनिष्ट साधणारं कर्म. तंत्रशास्त्राचा तो एक भाग आहे. वशीकरण आहे, कोणाला वश करणं, त्याला काही इजा पोचेल, अगदी प्राण घेण्यापर्यंतच्या उद्देशाने हे कर्म केली जातात, त्याला अभिचार कर्म असं म्हणतात. तर यांची जी उपासना करतात, हेच ज्यांची श्रेष्ठ उपास्य दैवत आहे, यक्ष, राक्षस, प्रेत, पिशाच वगैरे वगैरे, त्यांचं काय होतं? पुढच्या ओवीत दिलाय 358 की तया देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली, एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. त्यांच्या देहाचा पडदा नाहीसा होतो आणि त्यांना भूत योनीची प्राप्ती होते. देहाचा पडदा नाहीसा होतो, मृत्यू होतो साध्या बाबतीत, साध्या भाषेत. हा मनुष्य देह, ही मनुष्य योनी संपली की ते त्या योनीला जातात, कारण त्यांचीच उपासना केली, त्याचीच भक्ती केली. सांगणं काय सुरू आहे? याप्रमाणे संकल्पानुसार त्यांची कर्मे त्यांना फळाला येतात. विषय काय सुरू आहे या श्लोकाचा पुन्हा विसरायचं नाही. त्या कर्म करणाऱ्या अशा ज्या अन्य देवतांचे सकाम कर्म करणारे जी लोक, त्यांना सुद्धा फलाची प्राप्ती होते. पण कोणत्या फलाची होते आणि कशा प्रकारच्या फलाची होते ते सांगणं सुरू आहे. मग आता हे सगळं झालं त्यांचं वर्णन. 359 क्रमांकाची ओवी. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला, वानिला वाचा. की असे जर आहे तर मग ज्यांनी डोळ्यांनी माझेच रूप पाहिले,
कानाने माझ्याच कथा ऐकल्या, मनाने माझेच ध्यान केले, वाणीने माझेच गुण वर्णिले. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. हे सांगणं चाललेलं आहे. अप्रतिम श्लोक आहे रामरक्षेमधला खरं तर. परमपूज्य मंदादेंचं 2 तासाचं प्रवचन आहे त्याच्यावरती. इतका भाव त्याच्यामध्ये आहे. कारण संपूर्ण भक्ती साठवलेली आहे त्याच्यामध्ये. हेच सांगणं चाललेलं आहे की श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. कारण काया वाचा मने आलेला आहे की नाही वरती. कायेनी काय करायचं आहे, वाचेनी काय करायचं आहे, मनानी काय करायचं आहे. मनसा स्मरामी, वचसा गृणामी, शिरसा नमामी. पण काही असो, काया असो, वाचा असो, मन असो, फक्त श्रीरामाला अर्पण केलेलं. फक्त श्रीरामाला अर्पण केलेलं. ह्याला म्हणतात भक्ती. ह्याला म्हणतात व्यापक भक्ती. याला म्हणतात भगवंताच्या प्राप्तीच्या उद्देशाने भगवंताचंच केलेलं भजन. नाही तर भजन ते पण करतात आहे, उपासना ते पण करतात आहे. उद्देश, मागाशी मी म्हणालो अधोरेखित करायचा शब्द उद्देश आहे, भाव आहे, संकल्प आहे. इथे संकल्प शब्द पण आलेला आहे. मग असे जे भक्ती करतात त्यांचं काय होतं, 360 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारीला जिही, दान पुण्यादिके जे काही ते माझी याची मोहरा. की जगात सर्व रूपांनी सर्व भूतांचे ठिकाणी मीच आहे. जे जे देखिजे भूत ते ते मानिजे भगवंत. ही व्यापक भक्ती आहे. एवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे भेटणारा प्रत्येक जण ते त्याचंच रूप आहे. जसं माझ्या हृदयात भगवंत आहे त्याच्याही आहे. पण परमपूज्य काकांनी फार सुंदर सोय करून दिली आपली. स्वरूपाकडे लक्ष ठेवून रूपाशी व्यवहार. व्यवहार रूपाशीच करावा लागतो. बावळटपणा शिकवणं सुरू नाही आहे. व्यवहारात व्यवहारात जी व्यक्ती जशी आहे त्याशी जसा व्यवहार केला पाहिजे तसाच करावा लागतो. व्यवहार भेदयुक्तच आहे. स्त्रीशी स्त्रीसारखाच व्यवहार, पुरुषाशी पुरुषासारखाच व्यवहार असतो. तिथे गोंधळ घालायचं नाही आपण दोघांच्या हृदयात भगवंत आहे म्हणून. पण त्या भगवंताकडे लक्ष ठेवून व्यवहार केला की व्यवहार बिघडत नाही. म्हणजे मी त्याला कधी फसवायला जात नाही, मी कधी त्याचं नुकसान करत नाही, मी कधीही त्याचं वाईट चिंतित नाही. उदाहरणार्थ, त्यामुळे सर्व रूपांनी सर्व भूतांच्या ठिकाणी मीच आहे अशा भावनेने ज्यांनी मला सर्वांगाने नमस्कार केला. आता नमस्काराचं महत्त्व याच अध्यायात आपण झालेल्या बघून आठवत असेल तर काय केवढं मोठं फल माऊलींनी नमस्काराला सांगितलेलं आहे. नवविधा भक्तीतला आहे ना, भक्तीचा प्रकारच आहे तो. मुद्दा नमस्काराचं एवढं मोठं महत्त्व आहे. पण तो नमस्कार मनापासून असावा. तो कदाचित देहाने केला सुद्धा नसेल, पण अंतःकरणाने केलेला आहे. यज्ञ, दान आणि परोपकारार्थ विहिरी, तळी, मंदिरे, धर्मशाळा, अन्नछत्रे इत्यादी जी काही पुण्यकर्मे आहेत ती सर्व माझ्याकडे ज्यांनी वळविली माझ्या उद्देशानेच केली. काय केलं? समाजसेवा केली. खूप मोठं कुठेतरी काय शुद्ध मराठीत डोनेशन दिलं. तेही बोललो आपण सगळं. म्हणून तर मगाशी मी जी आठवण करून दिली की आंधळ्या गरुडाचे पाख आहाती ते कवणा उपयोगा जाती. कसे सत्कर्माचे उपखे ठाती. सत्कर्म केलं, त्याचे श्रम पण झाले, पण ते ज्ञानेविणं असल्यामुळे, भगवंताच्या प्राप्तीसाठी नसल्यामुळे, माझ्या प्रसिद्धीसाठी असल्यामुळे किंवा भविष्यात त्याचं मला काहीतरी कुठल्या तरी रूपाने त्याची परतफेड व्हावी, मला या जन्मात किंवा पुढच्या जन्मात मी या जन्मात दान दिलं फार मोठं म्हणून त्याचं कुठंतरी पुण्य प्राप्त व्हावं आणि त्याचं मला पुढच्या जन्मात जास्त पैसे परत मिळावे, या अपेक्षेने करणं म्हणजे अविधिपूर्वक करणं. पण नाही, भगवंताच्या प्राप्तीसाठी त्याच्यासाठी मला सर्व प्रकारची शुद्धी करायची आहे. माझ्या मनाची, अंतःकरणाची, चित्ताची, धनाची पण शुद्धी करायची आहे. तर ते धन मला धर्मकार्याला वापरता येईल.
म्हणून मी दान करतो आहे. म्हणजे दान करताना सुद्धा उद्देश काय आहे पुन्हा? भगवंताची प्राप्ती. आता जमलं. म्हणून तिथे खास म्हटलेलं आहे की यज्ञ, दान, परोपकारार्थ अनेक प्रकारची जी काही कर्म आपण पुण्यकर्म करतो, ती माझ्याकडे ज्यांनी वळवली, माझ्या उद्देशानेच केली, ते जीही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियाची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागी. 361 क्रमांकाची ओवी, की ज्यांनी माझे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचेच अध्ययन केले, जे आतून बाहेरून माझ्या योगानेच तृप्त झाले, ज्यांना माझ्या भक्तीकरिताच आयुष्य लाभले. माझे प्रतिपादन करणाऱ्या ग्रंथांचे. माझं काय होतं? मला वाचता येतं इंग्लिश, मराठी येतं, हिंदी येतं. मी बहुश्रुत आहे, सांगण्याची मिरवण्याची हौस असते. मग काय, त्याला व्हॉरॅशियस रीडर असं परमपूज्य काकांनी शब्द दिलेला आहे. व्हॉरॅशियस, जे हाताला येईल, जे समोर दिसेल ते वाचतच सुटतात. काय वाचतोय, कशासाठी वाचतोय, त्यांनी काय होणार आहे, त्याचा काही विचार नाही. म्हणून भगवंताचं प्रतिपादन करणारे जे आपले शास्त्र ग्रंथ आहेत त्यांचंच अध्ययन करावं. तेच ग्रंथ समजून सांगणारे प्रकरण ग्रंथ आहेत, प्रक्रिया ग्रंथ आहेत, त्यांचं अध्ययन करावं. ते समजत नाही म्हणून त्याच्यावर संतांचं जे ग्रंथ आहेत त्यांचं अध्ययन करावं. अत्यंत मर्यादित, आधीच वेळ कमी आपल्याकडे. याला, या विषयांना धरून जे लेखन आहे त्याचं वाचन करावं. एवढी मर्यादा घालून घ्यावी नेहमी आपल्या वाचनाला, अध्ययनाला. थोडक्यात सांगणं चालू आहे की जे आत बाहेरी मियाची धाले, जयांचे जीवित्व जोडले मजची लागे, की माझ्याच भक्ती करताच त्यांना आयुष्य लाभलं आहे. याचा दुसरा अर्थ म्हणजे दुसऱ्या भाषेत काय सांगणं सुरू आहे, त्यांचं आयुष्य ते संपूर्ण वेचलं आहे माझ्या भक्ती करता. बस माझी भक्ती एवढाच त्यांचा उद्देश आता आयुष्याचा. त्यामुळे ते करणारे प्रत्येक कर्म, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार, प्रत्येक व्यवहार त्यांचा जो होतोय तो या दृष्टीने होतोय. जे अहंकारू वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी, जे लोभिये एकेची जगी, माझेनी लोभे. जे आम्ही हरीचे दास आहोत असे जगात भूषण मिरवण्याकरताच आपल्या अंगात अहंकार बाळगतात. सुंदर वर्णन माऊलींनी केलं आहे. अहंकार असतो त्यांच्या ठिकाणी, पण कोणता अहंकार असतो? अहो, आम्ही हरीचे दास आहोत. हरीचे दास आहोत सांगण्यात भूषण वाटतं त्यांना. अभिमानाने सांगतात आम्ही हरीचे दास आहोत. दास म्हटलेलं आहे. एक एक गोष्ट टिपत जायच्यात आपल्याला. ज्ञानी नाही म्हटलंय, हरीचे ज्ञानी आम्ही आहोत. नाही, चुकलो, येणार आहे पुढे. दास आहोत. आणि लोभ पण असतो त्यांच्या ठिकाणी, पण कोणता? माझ्याच एका लोभाने ते जगात लोभी आहेत. फक्त माझ्या ठिकाणी त्यांचा लोभ आहे. कारण लोभ कशासाठी असतो? एखाद्या गोष्टीचा लोभ आपण का करतो? त्याची प्राप्ती व्हावी म्हणून, त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून. मग ह्यांच्या प्रेमाचा विषय न आवडे जन धन माता पिता, विषय तो त्यांचा झाला नारायण. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझी या भुली संभ्रम नेणती लोक. 363 क्रमांकाची ओवी, की जे माझ्या इच्छेने इच्छावान, जे माझ्या विषयीच्या प्रेमाने प्रेमळ, जे माझ्या वेडाने वेडे होऊन लोक व्यवहार जाणत नाहीत. नाही जाणत. कधी कधी लोक व्यवहाराचं सुद्धा त्यांना भान नसतं, इतके ते प्रेमामध्ये आकंठ बुडालेले असतात भगवंताच्या. त्यांचंच तर योगक्षेम मी चालवतो असं म्हटलेलं आहे भगवंतांनी. आणि चालवला आहे. अनेक संतांच्या चरित्रांमध्ये भगवंतांनी स्वतः येऊन काय नाही केलं आहे, काय सेवा केलेली आहे, सगळं आपल्याला माहिती आहे संतांची चरित्र. त्यामुळे ते इच्छावान आहेत, प्रेमळ आहेत, पण सर्व त्यांच्या इच्छा, त्यांचं प्रेम, त्यांचा लोभ, त्यांचा अहंकार, या सर्वाचा विषय फक्त मी, फक्त मी. हा भक्तीचा एक सुंदर पैलू आहे बरं का. कारण हे षड्रिपू आहेतच आपल्या अंतःकरणात. ते घालवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत आपले, पण ते जाता जात नाहीत. मग त्याला एक छान उपाय आहे, त्यांचं मुख फक्त भगवंताकडे वळवा, संपला विषय. प्रेम करायचं आहे, करा ना, भगवंतावर करा. लोभ करा, त्याच्यावर करा.
त्याचा लोभ असू द्या, अहंकार असू द्या, पण मी हरीचा दास आहे हा अहंकार असू द्या, त्याचा दास आहे, त्याची भक्ती करतो, त्याच्यासाठी जगतोय, त्याच्यासाठी सगळं चाललेलं आहे. जयांची जाणती मजची शास्त्रे, मी जोडे जयाचेनी मंत्रे, ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. की ज्यांची स्वतः शिकलेली किंवा दुसऱ्याकरता रचलेली शास्त्रे मलाच जाणतात, माझेच प्रतिपादन करतात. ते शास्त्र शिकत असतील किंवा शिकवत असतील, पण कोणती शास्त्र माझंच प्रतिपादन करणारे, किंवा ज्यांनी स्वतः जपलेल्या किंवा दुसऱ्याला उपदेशिल्या मंत्राने माझी प्राप्ती होते, ते स्वतः जप करत असतील किंवा ईश्वराच्या योजनेमध्ये दुसऱ्याला जप सांगत असतील, देत असतील, पण कशासाठी? पुन्हा भगवंताच्या प्राप्तीसाठी. उद्देश एकच, संकल्प एकच. याप्रमाणे ते यच्च यावत क्रियांनी माझे भजन करतात. ते मरणा ऐलीचकडे हे सगळं असं जे करतात त्यांना काय प्राप्त होतं? इतरांना काय प्राप्त होतं? फळं ते आपण बघितलं. ह्यांना काय प्राप्त होतं? तर ते मरणा ऐलीचकडे मज मिळून गेले पुढे, मग मरणी आणिकेकडे जातील केवी. अरे ते मरणाच्या अलीकडेच म्हणजे मरणाच्या पूर्वीच माझ्याशी एकरूप होऊन गेले, हे जिथे उघड सत्य आहे, तिथे मग मरणाच्या नंतर दुसरीकडे कसे बरे जातील? माझ्याशीच एकरूप झाल्या मरणापूर्वीच. याला जीवनमुक्ती म्हणालो मी. याच देहात हेची देही हेची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. मग मृत्यूनंतर त्यांना दुसरी गती मिळेल का? शक्य तरी आहे का? नाही, मलाच येऊन प्राप्त होणार आहे. ते देहात असतानाच एकरूप झालेले आहे, देहात असतानाच जीवनमुक्त आहे, देहपतनानंतर विदेहमुक्त. सायुज्य शब्द आलेलाच आहे पुढच्या ओवीमध्ये. म्हणून मद्याजी जे झाले ते माझी या सायुज्य आले, जीही उपचार मिशे दिधले आपण पेमज. म्हणून वरीलप्रमाणे जे मद्याजी झाले आहेत. मद्याजी, आपल्याला एकच शब्द आठवतो, मद्य. भलतंच डोकीकडे जा, आपलं संस्कृत आहे ना हे. मत याजिनः असा त्याचा पदच्छेद आहे बरं का, मद्याजीचा. मत म्हणजे माझंच यजन करतात, मद्याजिनः. मत याजिनः. मुद्दा हे जे वरीलप्रमाणे मद्याजी झाले आहेत ते माझ्या ऐक्याला प्राप्त झाले, आणि ज्यांनी मला उपचार द्रव्याच्या निमित्ताने स्वतःच अर्पण केले आहे. फार सुंदर हे सर्व सांग. 9वा अध्याय काय, सगळेच अध्याय, सर्व श्लोक, सर्वच होते. पण आता ह्या क्षणी मला असं ते म्हणावंसं वाटतंय का, कारण आपल्या सर्वांना साधक म्हणून किती महत्वाची गोष्ट सांगतात आहे का. भगवंतांना काय अपेक्षित आहे माझ्याकडून ते ऐकायला मिळते आपल्याला, प्रत्यक्ष भगवंताकडून. अजून काय पाहिजे? काय म्हणतात आहे भगवंत? उपचार द्रव्याच्या निमित्ताने स्वतः अर्पण केले आहे. पै अर्जुना माझ्या ठाई, आपण पिविण सौरसू नाही, मी उपचारे कवणाही नाकळे का. माऊली पुढे बोलते 367 क्रमांकाची ओवी. म्हणजे इथपर्यंत भगवंत म्हणतात आहे की अर्जुना, माझे ठिकाणी भक्तांनी केलेल्या आत्मार्पणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही उपचारात मला स्वारस्य वाटत नाही. किती महागाची उदबत्ती लावली आहे, शुद्ध मराठीत, ही सिम्पली डझंट केअर. कल्पना करा, खरं जर तसं असतं तर श्रीमंतांना पहिले पावायला पाहिजे, कारण ते सगळ्यात महागाची उदबत्ती लावू शकतात, सगळ्यात महागाचा धूप आणू शकतात, सगळं महागाचे उपचार द्रव्य ते आणू शकतात, सुवर्णाचे पात्र त्यांच्याकडे असू शकतात. याचा जर तो भोगता असता किंवा याचा जर तो भुकेला असता तर देव फक्त श्रीमंतांनाच पावला असता, गरीबाला पावला असता का? नाही. हे आपल्याला सगळं कळतं. शुद्ध मराठीत नॉट अ रॉकेट सायन्स. वळत नाही ही समस्या आहे. कारण मी मला अर्पण करायचं सोडून बाकी सर्व गोष्टींकडे माझं लक्ष असतं. आणि भगवंत नेमकं तेच म्हणतात आहे की भक्तांनी केलेल्या आत्मार्पणाशिवाय मला दुसऱ्या कोणत्याही उपचारात स्वारस्य वाटत नाही. आपण पेविण सौरसू नाही, मी उपचारे कवणाही ना कळेगा. कारण मी कोणत्याही उपचारांनी वश होत नाही. अजून काय बोलायचं राहिलं आहे की महागाची उदबत्तीन हे सगळं खूप सगळं सजवलेलं अगदी उत्तमोत्तम द्रव्य सगळी जगातनं गोळा करून आणली, त्याला मी वश होत नाही, स्पष्ट सांगितलं भगवंतांनी. ते करू नये असं नाही आहे, पुन्हा तेही करण्यामागे प्रेम असावं.
करू नये असं म्हणणंच सुरू नाही. प्रेमापोटी मी चांगलं उत्तमोत्तम द्रव्य भगवंताला अर्पण करणं बरोबर आहे. पण प्रेम नाही. मग काय आहे? दाखवण्यासाठी. कारण माझी पूजा बघायला येणार आहेत ना 50 जण नंतर. उत्सव ठेवलेला आहे मी, घरी जेवण ठेवलेलं आहे, बघायला येणार आहेत ते. त्यांनी म्हणायला नको, वा वा वा, पूजा करावी तर यांनीच करावी, काय सुंदर सजावट. भगवंताचं काय झालं ते नाही विचारायचं. आणि इथे भगवंत म्हणतात आहे आत्मार्पण, म्हणजे जीवभाव सोडून. आणि माझं काय असतं, जीवभाव सोडून इतर सर्व उपचारांचा माझा हट्ट असतो. हे असंच पाहिजे, ते तसंच पाहिजे, ते तसंच झालं पाहिजे, हे असंच झालं पाहिजे. भगवंताच्या प्रेमाचं काय झालं ते नाही विचारायचं. आणि भगवंत सांगतात आहे, आपण पे विण सौरसू नाही. मग आपण त्या कथा ऐकतो. विदुर पत्नी ती भगवंताच्या प्रेमामध्ये इतकी हरवून गेली की केळं बाजूला टाकून त्याला सालं भरवत होती श्रीकृष्णाला. ऐकली आहे कथा आपण. आणि भगवंत प्रेमाने खात होते, हे महत्वाचं. का? कारण ते त्याचेच भुकेले आहेत, त्या प्रेमाचे भुकेले आहेत. तुम्ही केळं देत आहात का साल देत आहात हे सुद्धा तो भगवंत बघत नाही. आणि नेमकं त्याला जे हवं ते मी देत नाही, म्हणून त्याची मला कधी प्राप्ती होत नाही. आणि एक अत्यंत महत्वाची ओळी आपल्यासमोर आता येते आहे, अगदी पाठ करावी अशी 368 क्रमांकाची, की एथ जाणीव करी तेची नेणे, अथिले पण मिरवी तेची उणे, आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे तो काहीची नव्हे. खणखणीत ओवी ज्ञानेश्वरीतली. एथ जाणीव करी तेची नेणे. अरे या विषयात मी परमात्म्यास जाणले असा जो अभिमान बाळगतो त्याने मला मुळीच जाणले नाही. त्याला असं वाटतं मला माहिती आहे पूजा कशी करावी, मला विचारा, सर्व उपचार, सर्व मंत्र घडाघड शुद्ध स्वच्छ स्पष्ट उच्चार, सगळं बरोबर, काही कुठे चूक नाही, उपचार द्रव्यात चूक नाही. त्या भगवंत जणू काही मलाच विचार, माझ्याशिवाय तुम्हाला प्राप्तीच होणार नाही भगवंताची, असं ज्याला वाटतं त्याच्यासाठी उभी लिहिली आहे. एथ जाणीव, ही जी जाणीव आहे ना तीच नेणीव आहे. जाणीव म्हणजे ज्ञान, नेणीव म्हणजे अज्ञान, तेच अज्ञान आहे. अथिलेपण मिरवी तोची उणे, जो शास्त्र ज्ञानाची संपन्नता मिरवतो तीच त्याच्या ज्ञानामध्ये उणीव असते. काय सुंदर वर्णन माऊलीने केलेलं आहे. ज्ञान असू नये म्हटलेलं नाही आहे. शब्द अत्यंत महत्वाचे आहे. अथिलेपण मिरवी म्हणजे मिरवतो कोण? कसे बारकावे आहेत पहा. मिरवतो कोण? ज्याला जाणीव आहे तो मिरवतो. जाणीव कशाची आहे इथे? ज्ञानाची जाणीव आहे. आपण नेहमीच पाहतो जाणीव हाच तर अहंकार आहे. ज्ञान असण्यात गैर नाही, ज्ञान हवंच, अहंकार नको, त्याची जाणीव नको, ते मिरवणं नको. कारण जो शास्त्रज्ञानाची संपन्नता मिरवतो तीच त्याच्या ज्ञानात उणीव असते. आणि आम्ही कृतार्थ झालो असे जो म्हणतो, आम्ही झालो असे जो म्हणे, तो काहीच नव्हे, तो काहीच झालेला नसतो. अप्रतिम ओवी ज्ञानेश्वरीतली, झणझणीत अंजन घालणारी आहे. जर लक्ष दिलं याच्याकडे तर कुठे नेमकं चुकू शकतं आपलं, कुठे गाडी घसरू शकते. आणि अशा परमपूज्य काकांचे शब्द वापरतो, अशी अनेक मुसळं केरात पडलेली दिसतात परमार्थाच्या प्रांतामध्ये. परमपूज्य काकांचे शब्द आहेत अप्रतिम. अनेक मुसळ केरात पडलेली दिसतात, काका म्हणतात. शास्त्रज्ञान प्रश्नच नाही, अगदी त्यांच्याच मुखातून ऐकावं इतकं परफेक्ट, शुद्ध मराठीत परफेक्ट, प्रिसाईज. पण मौलीनी एथ जाणीव खरी तोची नेणे, अथिलेपण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे म्हणे तो काहीच नव्हे. म्हणजे सगळी शस्त्रच काढून घेतलेली आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की ज्ञान असावं, ज्ञान असलंच पाहिजे. ज्ञानाचं फार महात्म्य पण आहे. म्हणजे मी परोक्ष ज्ञानाबद्दलही इथे बोलतो आहे, पण त्याची जाणीव नसावी, त्याची जाणीव नसावी. आणि हे सांगणारी अजून एक सुंदर ओवी पुढे येणार आहे. कदाचित आजच्या आपल्या अभ्यासाच्या वेळेत ती येणार नाही, पण मला राहवत नाही म्हणून तिचा उल्लेख करून टाकतो. म्हणून थोरपण पराची सांडी जे व्युत्पत्ती आघवे विसरिजे, जे जगात धाकोटे होईजे तई जवळी कमाची. सांगून टाकली पुढची ओवी आहे खूप, म्हणजे याच श्लोकावरची पण शेवटची ओवी आहे.
पण या ओवीचा 368 आत्ता जी मी वाचली तिचा आणि या ओवीचा संबंध आहे म्हणून सांगून टाकली. मुद्दा हा आहे की येथ जाणीव करी तोची नेणे. अखंड लक्षात ठेवायचा आहे. पुढे म्हणतात 369 मध्ये, अथवा यज्ञ दानाधिक किरीटी का तपे हनजे हुटहुटी ते तृणा एकासाठी न सरे येथ. म्हणजे अथवा अर्जुना, जे लोक यज्ञदानादी साधनांनी किंवा तपाने माझी प्राप्ती करून घेण्याचा गर्व बाळगतात, त्यांची ती साधने गवताच्या एका काडीबरोबर देखील मला मान्य होत नाही. जो म्हणतो यज्ञ करून मी भगवंताची प्राप्ती करीन, तप करून मी भगवंताला प्राप्त करीन, भगवंत स्वतः बोलतात आहे. पुढे म्हणतात, पाहे पा जाणीवे चिनी बळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडागळे बोलके आधी. असे पहा की ज्ञानाच्या बळाने श्रेष्ठ असा वेदा वाचून दुसरं कोणी आहे काय, किंवा शेषा वाचून 1000 तोंडांनी अधिक असा बोलका कोणी आहे काय. शेषाला किती आहेत? 1000 तोंड आहेत. त्याच्यावर आपण बोलू शकतो का? नाही बोलू शकत. पण त्यांची पण काय अवस्था आहे पुढे 24 सांगतात 371, की तोही अंथरुणा तळवटी दडे, येरू नेती नेती म्हणून बहुडे, येथ सनकाधिक वेळे पिसे जाहले. हा जो शेष आहे ना 1000 तोंडांचा, पण तोही माझ्या अंथरुणाच्या खाली दडून बसतो. आणि दुसरा जो वेद, तो तर परमात्मा स्थूल नाही, सूक्ष्म नाही, मूर्त नाही, अमूर्त नाही, न इति न इति न इति असे म्हणून मागे परततो. आणि याविषयी सनकादिक तर वेडेपिसे झालेले आहेत. श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडून राहे. मनोबोध समर्थ रामदास स्वामी हेच सांगतायत. मना सर्व जाणीव सांडून राहे. जाणीव, येथ जाणीव करी तेची नेणे, अथिलेपण मिरवी तेची उणे, आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे. पहा संत कशी एकच भाषा बोलतात. आणि हेच वर्णन समर्थांनी अगदी मनोबोधात केलं आहे की श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेद. श्रुती पहिले म्हटलंय, मग म्हटलंय स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे, पुढे स्वये शेष मौनावला स्थिर पाहे. शेष सुद्धा जिथे मौनावला, 1000 तोंड असून नाही वर्णन करू शकला, हेच इथे माऊली आपल्याला सांगते आहे. आणि 371 क्रमांकाच्या ओवीपर्यंत आपण आलेलो आहे. आपली वेळ संपलेली आहे. या श्लोकावरच्या ओव्या अजून शिल्लक आहेत. त्यातली एक अत्यंत महत्त्वाची ओवी मी आधीच सांगून टाकली. पण साधारण आशय लक्षात आला असेल की भगवंताची भक्ती जेव्हा आपल्याला करायची आहे, तिला काय फल प्राप्त होतं, तर प्रत्यक्ष भगवत प्राप्ती हेच त्याचं फल आहे. म्हणजे त्यालाच मोक्ष असं म्हणतात. पण त्याच्यासाठी ती कशी असली पाहिजे हे सांगणं सुरू आहे. भगवंताला कशाची अपेक्षा आहे, भगवंत कशाचा भुकेला आहे, हे सांगणं सुरू आहे. त्यामुळे हे जे उपासनेचं, भक्तीचं भगवंताच्या वर्म आहे, ते आपलं चुकता कामा नये, अन्यथा चुकलिया वर्म फेरा पडे. तुकाराम महाराज. याचं स्मरण करूया. आणि आजचं हे चिंतन भगवान श्री गोपालकृष्ण, माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज आणि आपले सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करू. थांबू. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.